हॅलो फ्रेंड्स, लर्न विथ शैलजामध्ये सगळ्यांचं स्वागत. मुलांनो, आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे द हेअर अँड द टॉर्टोइज, म्हणजेच ससा आणि कासव. चला तर मग बघूया काय गोष्ट आहे. वन्स अ हेअर अँड अ टॉर्टोइज डिसाइडेड टू हॅव अ रेस. एकदा ससा आणि कासवानं शर्यत लावायचं ठरवलं. ससा यावर कासवाला काय म्हणतो, यू आर सो स्लो, आय एम सो फास्ट. तू खूपच धीमा आहेस, परंतु मी खूप वेगवान आहे. यावर कासव सशाला म्हणतं, लेट अस रन अ रेस अप टू द मँगो ट्री. म्हणजेच कासव सशाला म्हणतं की चल आपण त्या आंब्याच्या झाडापर्यंत शर्यत लावूया. यावर ससा खूप जोरात हसायला लागतो, हा हा हा. कारण सशाला माहितीये कासव खूपच हळूहळू चालत असतं. द रेस बिगॅन. आता शर्यत सुरू झाली. द हेअर रॅन विथ लॉंग लिव्स, हॉप हॉप हॉप. आता ससा लांब झेपा टाकत टुणटुण उड्या मारत पुढे पळत गेला. द टॉर्टोइज वॉक्ड स्लोली, प्लॉड प्लॉड प्लॉड. परंतु कासव हळूहळू गतीने पुढे पुढे चालत जात होतं. द हेअर केम टू अ कॅरेट पॅच. आता सशाला पुढे पळत जाताना एक गाजराचं शेत दिसलं. यम्मी, व्हॉट लवली रेड कॅरेट्स. किती स्वादिष्ट लाल गाजरं आहेत. द टॉर्टोइज इज फार बिहाइंड. कासव अजून खूपच मागे आहे. आय विल ईट अ फ्यू कॅरेट्स. मी थोडेसे गाजर खातो. बट ही एट अ लॉट ऑफ कॅरेट्स. थोडे थोडे म्हणत त्यानं खूप गाजरं खाल्ली. क्रंच क्रंच क्रंच. देन द हेअर केम टू अ रॅडिश पॅच. आता नंतर ससा पुढे गेल्यानंतर त्याला मुळ्याचं शेत दिसलं. स्लर्प. आता मुळ्याचं शेत पाहून त्याच्या तोंडाला खूप पाणी सुटलं. व्हॉट ज्युसी व्हाईट रॅडिशेस. ससा म्हणतो की किती रसाळ पांढरी मुळे आहेत हे. आयल ईट ओनली अ फ्यू. मी थोडेसेच मुळे खाईन. बट ही एट अप क्वाईट अ फ्यू. आता थोडे थोडे म्हणत सशानं काय केलं, खूप मुळे खाल्ले. चॉम्प चॉम्प चॉम्प. देन द हेअर केम टू अनदर व्हेजिटेबल पॅच. आता ससा पुढे गेल्यानंतर त्याला आणखी एक भाजीपाल्याचं शेत दिसलं. फ्रेश लिफी व्हेजिटेबल्स, सो गुड टू इट. मग ससा काय मनात विचार करतो की ह्या खूप ताज्या पालेभाज्या दिसतायत, खायला खूपच चांगल्या आहेत. सो ही एट अप क्वाईट अ फ्यू. म्हणून त्याने आणखी पालेभाज्या काय केल्या, खाल्ल्या. मंच मंच मंच. द हेअर वॉज नाऊ टू फुल. आता सशाचं पोट खूप भरलं. ही रॅन हॉपिटी हॉप हॉपिटी हॉप. म्हणजेच आता सशाचं पोट खूप भरल्यामुळे तो हळूहळू पावले टाकत होता. ही वॉज फीलिंग व्हेरी स्लीपी. आता सशाला झोप यायला लागली होती. आयल टेक अ लिटिल नॅप. ससा विचार करतो की आता मी एक छोटीशी झोप काढतो. ही स्लेप्ट अंडर अ ट्री. आता ससा एका झाडाखाली झोपतो. ही स्लेप्ट ऑन अँड ऑन. म्हणजे ससा खूप वेळापर्यंत झाडाखाली झोपला होता. ऑल दिस व्हाईल द टॉर्टोइज डिडंट स्टॉप. आता या सगळ्या वेळेमध्ये कासव कुठे सुद्धा थांबलं नाही. ही वॉक्ड ऑन अँड ऑन. कासव पुढे पुढे जात राहिलं. द टॉर्टोइज रीच द मँगो ट्री. आता कासव आंब्याच्या झाडापर्यंत जाऊन पोहोचलं होतं. द हेअर वोक अप. आता सशाला जाग आली. ही रॅन टू द मँगो ट्री. आणि सशाला जाग आल्यानंतर तो पटकन टुणटुण उड्या मारत आंब्याच्या झाडाकडे पळाला. व्हॉट डिड द हेअर सी. आणि सशानं काय पाहिलं तिथं, तर तिथं अगोदरच कासव जाऊन पोहोचलं होतं. आणि कासव काय म्हणते बघा आता, हा हा हा. स्लो बट स्टेडी विन्स द रेस.
म्हणजेच कासव सशाला म्हणतं की धीमा परंतु स्थिर तोच शर्यत जिंकतो. जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.